काय सांगतात? काय तुम्ही तुमचे काय मुद्दे होते? तुमच्या मागण्या पूर्ण झाल्यात का? या काय तुमचं काय सांगतात? हा विषय असा आहे, प्रामुख्यानं बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2025-26चा पीक विमा मिळालेला नव्हता. महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की हेक्टरी 17,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येतील, परंतु कुठल्याही शेतकऱ्याला तशा पद्धतीचे पैसे मिळालेले नाही. आणि दुसरी मागणी अशी होती की जे पीक विमा मधले जे ट्रिगर आहेत, जे रिस्क आहेत, त्या बदलल्या पाहिजेत, त्या पूर्ववत केल्या पाहिजेत. तर या प्रमुख दोन मागण्यासाठी शेतकरी पुत्र विशाल जाधव यांचे गेल्या 6 दिवसापासून, म्हणजे देशाच्या स्वातंत्र्य दिनापासून 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू होतं. तर या आमरण उपोषणाच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवरही पाठपुरावा सुरू होता. कृषी अधिकारी पाठपुरावा करत होते. जिल्हा कृषी अधीक्षक साळवे साहेब आणि कालच आमची जिल्हा अधिकारी यांच्यासोबत बैठकही झाली, परंतु त्यांनी त्यांच्या पातळीवरचे प्रयत्न केले आणि लोकप्रतिनिधी पातळीवर जर सांगायचं झालं तर हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतला असल्यामुळे सर्वांनी असं सांगितलं की ह्या विषयावर जर मार्ग काढायचा असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबच काढू शकतात. या दृष्टिकोनातून आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे साहेब आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांनी असं आम्हाला आश्वासन दिलंय की 1 महिन्याच्या आतमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक मांडून या विषयावर आपण चर्चा घडून आणू. आता जर तुमचं आज मागण्या वेळेस पूर्ण नाही झाली, पुढची भूमिका तीच राहील. कालच आम्ही शासनाला अल्टिमेटम दिला होता की हजारो शेतकरी घेऊन कृषी मंत्र्यांच्या घराला घेराव घालणार. 1 महिन्याचा आज उपोषण सुटलेलं नाही, उपोषण तात्पुरतं स्थगित झालेलं आहे. 1 महिन्याच्या आत जर मागण्या मान्य नाही झाल्या, 1 महिन्याच्या आत जर मागण्यावर भूमिका स्पष्ट नाही झाली तर आम्ही हजारोच्या संख्येने येऊन कृषी मंत्र्यांच्या घराला घेराव घालू आणि या गोष्टीचा जाब आम्ही माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादांना विचारणार. या ठिकाणी आता एसडीओ तुमच्या हे ठिकाणी किती वेळेस भेट दिली आणि आता त्यांचं काय भूमिका असणार? ती आल्यानंतर त्यांचं काय भूमिका? आता ते आले होते आपल्याकडं पत्र घेऊन जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून. काल झाल्या बैठकीमध्ये काही गोष्टीची चर्चा अशी झाली जिल्हाधिकारी साहेबांसोबत की जो पीक कापणी प्रयोगाचा जो अहवाल आहे तो 6-7 वर्षापासूनचा जो प्रलंबित आहे बीड जिल्ह्याचा, तो वेबसाईटवर वगैरे दिसत नाही, शेतकऱ्यांना पाहायला मिळत नाही, तर तो इथून पुढे पूर्ववत करता येईल. हा हे या आंदोलनाचं हे सगळ्यात मोठं यश म्हणता येईल. त्यांनी आपल्याला शब्द दिलाय की ते लवकरच वेबसाईटवर तो अहवाल प्रसिद्ध केला जाईल. आणि त्यासोबतच याआधी ज्या शेतकरी संघटनांच्या वगैरे कॅबिनेटमध्ये बैठका झाल्यात त्या त्या बैठकाची प्रोसिडिंग देखील आपल्याला कळवली जाईल असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आज 6वा दिवस आहे तुम्ही आम्हाला उपोषण करता. तर आतापर्यंत किती जणांचा तुम्हाला पाठिंबा आहे? या लढ्यामध्ये जवळजवळ प्रशासन लेवलला कृषी अधीक्षक असतील, एसडीओ असतील, जिल्हाधिकारी असतील, त्यांनी त्यांच्या लेवलला पाठपुरावा सुरू केलेला आहे. आणि शासन लेवलला बऱ्याच आमदारांनी, माजी आमदारांनी, काही पक्षातील पुढाऱ्यांनी त्यांनी देखील हा विषय हातात घेतलेला आहे. आणि यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी चळवळीतील ज्या संघटना आहेत त्या संघटनांना देखील मोठ्या ताकदीने पाठिंबा दिला आहे. बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी असतील, सर्व मित्रपरिवार असेल, सर्वांनी या लढ्यामध्ये मोठ्या ताकदीने पाठिंबा दिला आहे. त्यांनी पाठिंबा दिला आता चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देऊ? पाठिंबा ज्यांनी दिलेला आहे चॅनलच्या माध्यमातून त्यांना काय निरोप देऊ? ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे मी नक्कीच आभार व्यक्त करतो. पण एक पाठिंबा म्हणता येणार नाही, कारण ही एक प्रत्येकाची जिम्मेदारी होती. आणि मी म्हणतो की या लढ्यामधून नक्कीच सर्व शेतकरी एक आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी रस्त्यावर उतरायला शिकले. तर आता शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय की आपल्याला या सरकारविरुद्ध कायमस्वरूपी लढावंच लागणार आहे. आणि ह्यासाठी ही लढाई स्वतःच्या हातात स्वतःलाच लढावं लागणार आहे. कारण यामध्ये या मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचा कोणी वाली नाही. त्याच्यामुळे
किंवा कुणीतरी त्या शेतकऱ्याचं नेतृत्व करावं, कुणीतरी पुढाकार घ्यावं अशी कुठली अपेक्षा न ठेवता आज मी उपोषणाला बसलोय, आज मी हे लढ्यासाठी लढा उभा केला, उद्या कुणीतरी असेल ते म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या लेकरालाच हा लढा उभा राहायचा आहे आणि याच्यासाठी लढायचा आहे.